नवीन ईदगाहवर प्रथमच अदा झाली ईद उल फितरची नमाज. श्रद्धा आणि एकतेचा उसळलेला सागर. 6 ते 7 हजार भाविकांची उपस्थिती. उलेमा व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कार्यक्रम शांततेत पार पडला. बालापूर शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या ईदगाहवर यंदा प्रथमच ईद उल फितरची नमाज अदा करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी सुमारे 6 ते 7 हजार भाविकांनी एकत्रित नमाज अदा करून अल्लाहकडे अमन, सलामती आणि प्रगतीसाठी दुआ केली. ईदच्या सकाळी शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक नवीन ईदगाहकडे जमले होते. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात प्रथमच या ईदगाहवर नमाज अदा करण्याचा आनंद व्यक्त केला. नमाजपूर्वी शहराचे मुफ्ती मोहम्मद हनीफ कासिमी यांनी बयान केले. मौलाना बरकतुल्ला खान यांनी ईदची नमाज अदा करून दिली, तर हाफिज रिजवान यांनी खुतबा सादर केला. मौलाना रियाजुद्दीन यांनी देश आणि समाजाच्या शांतता व प्रगतीसाठी विशेष दुआ केली. कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाचीही उपस्थिती होती. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. नमाजानंतर भाविकांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. बालापूरमधील ही नवीन ईदगाह आता धार्मिक उपासनेसह सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे प्रतीक ठरत आहे. देखिए माशाल्लाह ये बड़ी खुशी का मकाम है कि हमने बचपन में एक मरतबा जो है तो ईद उल फित्र की नमाज ईदगाह पर पढ़े है. आज तकरीबन 35 से 40 साल का वक्फा हो गया है. 35-40 साल के बाद अल्हम्दुलिल्लाह हमारी जो ईदगाह कमेटी है और जो हमारे तमाम अहबाब है, अल्लाह ताला उनकी मेहनतों को कबूल फरमाए. हम सब के ताउन से आज तकरीबन 35 से 40 साल के बाद हमको ईदगाह में नमाज़ पढ़ने का हमको मौका मिला है. हम आइंदा के अज़ाइम में हमारे ये है कि जितने भी हमारे अतराफ़ वाले हैं, देहात वाले हैं, बालापुर वाले हैं, वो भी ईदगाह पर ही नमाज़ पढ़े ताकि सुन्नत भी अदा हो और बालापुर में मुसलमानों का इत्तेफाक और इत्तेहाद और सारा मजमा इकट्ठा नजर आए. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.